नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, काही चित्रपट 100 कोटी जात आहेत तर काही चित्रपट 1000 कोटी गेलेले आहेत। तमिळ तेलुगू चित्रपटांची यामध्ये चर्चा आहेच, पण मराठी चित्रपट कुठे आहेत, कुठे गेलेत ते, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कारण की मराठी चित्रपट सुद्धा आता नवीन ट्रेलर लॉन्च करतायत। आता काही दिवसांपूर्वी चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटाचा एक ट्रेलर लॉन्च झाला आणि या चित्रपटाचं नाव ऐकलं, हे नाव ऐकल्यावर असं जाणवलं की या चित्रपटाचं नाव जे आहे त्याच्यावर एक गाणं पूर्वी झालेलं आहे मराठीमध्ये। होय, चिकी चिकी बुबुम बुम हा, चिकी चिकी बुबुम बुम हा, चिकी चिकी बुम 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 बुम। तर या चित्रपटामध्ये आहे हास्य चित्राची सगळी टीम, यामध्ये प्रसाद खांडेकर यांनी दिग्दर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर तेच स्किट मध्ये नेहमी म्हणत असतात की पांढऱ्या केसांचा राजकुमार, तो सुद्धा या चित्रपटामध्ये आहे। आणि त्याचबरोबर आहेत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, वनिता खरात आहे, मोरे साहेब आहेत। सगळी टीम हास्य चित्राची आहे आणि यांनी स्किट करता करता आता चित्रपट सुद्धा काढायला सुरुवात केलेली आहे। यापूर्वीचा प्रसाद खांडेकर यांचा चित्रपट मी बघितला होता आणि मी का बघितला असं मला वाटलं तो चित्रपट बघितल्यावर। खरं सांगायला गेलं तर मला जरा पण तो चित्रपट आवडला नाही, नेमकं काय चाललेलं हेच कळलं नव्हतं। या चित्रपटानंतर आता चिकी चिकी बुबुम बुम हा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर बघता काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण ही एकाच खोलीमधली कॉमेडी बघून आता खरं तर कंटाळा आलाय। चित्रपट मित्रांनो बघायला आपण जातो कशाला, टॉकीजला, चित्रपटाच्या गृहामध्ये, की त्याच्यामध्ये काहीतरी VFX असेल, ग्राफिक असेल, काहीतरी मोठे सेट्स असतील, काहीतरी मोठं भव्य दिव्य दाखवलं असेल। मग अशा पद्धतीनं दोन प्रकारच्या कॅटेगरीज इथं होऊन राहतात, एक म्हणजे OTT वरचे चित्रपट आणि चित्रपटगृहातले चित्रपट। आता हा चित्रपट बघितला, ह्याचा ट्रेलर बघितल्यावर तुम्हाला लक्षातच आलं असेल की हा OTT वरचा चित्रपट आहे, म्हणजे लोक ठरवून टाकतात की OTT वर बघायचा। पण या चित्रपटामध्ये एक रियुनियन केलेली आहे। रियुनियन म्हणजे काय, मित्र जमलेले आहेत एकत्र आणि त्याच रात्री काहीतरी कांड झालेला आहे। मला वाटतंय एक रात्र एक दिवस असा या चित्रपटाचा कालावधी असेल आणि हा चित्रपट त्यामध्ये संपवलेला असेल। चिकी चिकी बुबुम बुम यामध्ये स्वप्नील जोशी यानं काम केलेलं आहे आणि त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट पडत आहेत सोशल मीडियावर, भरपूर जणांच्या प्रतिक्रिया आहेत यावर। तर त्यानं वाचल्यात की नाही मला माहित नाही, पण वाचल्या असतील तर त्याला खूप वाईट वाटलं असतं। पण असू दे, ठीक आहे, हरकत नाही। एखादा चित्रपट तयार करणं खूप अवघड असतं आणि बसून बोलणं खूप सोपं असतंय, पण तरी सुद्धा खरंच आम्हाला प्रेक्षक म्हणून चित्रपटगृहामध्ये जाऊन पैसे घालून बघण्यासाठी ओढून आणणं खूप अवघड आहे आणि त्यासाठीच आम्ही बोलतोय। आम्हाला काय फक्त बसायचं आणि बोलायचं असं नाहीये। तर दुसरा चित्रपट आहे गुलकंद, यामध्ये आहेत समीर चौगुले, त्याचबरोबर सई तामणकर, प्रसाद ओक आणि सगळी थोडीफार हास्य चित्राची टीम पुन्हा एकदा, म्हणजे न मॅच होणाऱ्या दोन जोड्या आहेत, सई तामणकर आणि समीर चौगुले यांची ही कॉमेडी। आणि स्किट मध्ये जसं ते बोलत असतात हिंदी मिक्स मराठी, तसंच या चित्रपटामध्ये बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं तेच कॅरेक्टर त्यांनी पुढे डेव्हलप केलं असेल असं मला वाटतंय। त्याचबरोबर ईशा डे सुद्धा या चित्रपटामध्ये आहेत आणि प्रसाद ओक सुद्धा आहेत। तर यांचं हे प्रेम लव्ह अँगल असं सगळे एकत्र गुंतागुंत दिसायला लागली आहे आणि कॉमेडी तर थोडीफार आहेच असं वाटतं याच्यामध्ये। स्थळ नावाचा एक चित्रपट येतो, एक वेगळ्याच पद्धतीचा विचार आहे याच्यामध्ये मांडलेला आहे की महिला सशक्तीकरण म्हणजे काय, सक्षमीकरण म्हणजे काय, हे यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला असं वाटतंय। स्थळ म्हणजे लग्न आणि लग्नाविषयी फिरणारी कथा आहे। तर याच्यावर सचिन पिळगावकर असं लिहिलेलं आहे आणि हा चित्रपट येणार आहे 5 मार्च 2025 ला। तर हा पण चित्रपट वेगळा वाटतोय। त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याची कथा सुद्धा याच्यामध्ये मांडलेली आहे। कापूस उत्पादक शेतकरी दिसतोय आणि त्याच्या या मुलीची ही सगळी स्टोरी आहे, तिला काहीतरी शिकायचं आहे, पुढे जायचं आहे जिद्दीनं, आणि तिच्या लग्नाची ही सगळी चर्चा चालू आहे असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। एक वेगळ्या आशयाचा, एक कमी बजेट असलेला हा चित्रपट आपल्याला बघायला मिळतोय, पण ठीक आहे, पण हा सुद्धा चित्रपट बघू शकतो आपण। आणखीन एका चित्रपटाची मोठी चर्चा चालू झालेली आहे, आता थांबायचं नाही। या चित्रपटामध्ये भरत जाधव त्याचबरोबर सिद्धार्थ जाधव सुद्धा दिसत आहेत आणि हे कुठेतरी पळताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये एक प्रकारचा कागद आहे, मला वाटतं रिझल्ट आहे की किंवा मार्कलिस्ट आहे, काहीतरी अशा पद्धतीने आहे। शिक्षणाच्या रिलेटेड काहीतरी हा चित्रपट आहे की काय असं वाटतंय आणि एक मराठी बाणा घेऊन हा चित्रपट उतरलेला आहे। हा 1 मे ला प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट, त्याचा छोटासा टीजर त्यांनी लॉन्च केलेला आहे। यामध्ये आहेत भरत जाधव, सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिकेमध्ये, प्राजक्ता हन्मघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, यांच्या सोबतील आहेत ओम भूतकर आणि पर्ण पेठे। आणि याच चित्रपटाबरोबर आशुतोष गोवारेकरांचं सुद्धा नाव जोडलं गेलेलं आहे। तर 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि याच दिवशी हा चित्रपट येणार आहे। बघूया आता या चित्रपटामध्ये काय असणार हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला सगळ्यांनाच।